पार्वती माता आणि भगवान शंकर यांच्या शृंगार रसाचं वर्णन तुळशीदासजींनी केलं नाही, कारण ते आई वडील आहेत आणि त्यांच्या शृंगार रसाचं वर्णन आपण करू नये. काही काल केला आणि आता एखादा प्रसंग असा घडला की भगवान शंकर महाराज आज अतिशय प्रसन्न, सुंदर जटा बांधलेल्या आहे, नेत्र नीलकमलाप्रमाणे आहे, उच्च अशा सिंहासनावर बसलेले आहे आणि भगवंताला अतिशय प्रसन्न पाहून पार्वती माता भगवान शंकराकडे आमच्या बाबाजींकडे आल्या. आज महाराज आपल्या पतीच्या चरण कमलावर नतमस्तक झाल्या आणि आज म्हणायला लागल्या की म्हणे, हे प्रभू ऐका, मागच्या जन्मामध्ये मी तुमच्या त्या शब्दावर विश्वास ठेवला नाही की राम जे आहे, तुम्ही सांगितलं होतं की साक्षात परब्रह्म आहे, परंतु प्रभू आणखीन या जन्मामध्ये मला मात्र हृदयापासून जाणून घ्यायचं आहे की ते राम कोण. आणि ज्यावेळेला हा प्रश्न पार्वती मातेने केला, सुंदर महाराज बसायला आसन दिलं आणि भगवान शंकराने भगवान श्रीरामचंद्र प्रभू जे साक्षात परब्रह्म आहे, परंतु त्या परब्रह्माला सगुण साकार होऊन मानव रूपामध्ये अवतरित का व्हावं लागतं आणि श्रीरामचंद्र प्रभू मानव रूपामध्ये का अवतरित झाले, त्याचे 5 कारण सांगितलेले आहे. पहिलं कारण हे सांगितलं की एकदा वैकुंठ लोकामध्ये भगवान विष्णूच्या दर्शनाकरता सनकादिक गेलेले आहेत. जे महाराज त्रैलोक्य संचालन करत असतात, जे महान भगवत भक्त आहे, परंतु जय आणि विजय भगवान विष्णूचे द्वारपाल ज्यांना अभिमान झाला होता आपल्या पदाचा, त्यांनी या सनकादिकांना रोखलं, आत जाऊ दिलं नाही. सांगितलं की भगवंताची पहिला आम्ही आज्ञा घेऊन येतो. आणि अशा वेळेला सनकादिकांना अतिशय क्रोध आला आणि शाप दिला जय आणि विजयांना की म्हणा, ऐका जय विजयांना, तुम्हाला तुमच्या पदाचा अभिमान झालेला आहे आणि तुम्ही एखाद्या राक्षसासारखं कृत्य आमच्या सोबत केलं, अशा प्रकारे वागले आणि म्हणून जा, तुम्हाला आज आम्ही शाप देतो की तुम्हाला राक्षस कुलामध्ये जन्म घ्यावा लागेल. आता मात्र घाबरून गेले, डोळ्यामधून महाराज अश्रू व्हायला लागले. ही शापवाणी भगवान नारायणाच्या कानावर गेली. भगवंत अतिशय वेगाने आले आणि भगवंताला कळालं. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की ठीक आहे, जय आणि विजय यांचं चुकलं, परंतु यांना उशाप द्या. आणि त्यावेळेला सनकादिकांनी उशाप दिला की म्हणे, ऐका, तुम्ही पुढे जन्माला येऊन जर भक्ती केली भगवंताची, तर 7 जन्मानंतर भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल आणि परत हे पद तुम्हाला प्राप्त होईल भगवंताच्या द्वारपालाने. आणि तुम्ही जर भगवंताची विरोधी भक्ती केली, त्यांचा विरोध केला, तर 3 जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती होईल आणि तुमचं पद परत तुम्हाला प्राप्त होईल. त्यावेळेला या दोघांनी ठरवलं की 7 जन्म कोण वाट पाहिजे आणि म्हणून चला 3 जन्म यांचे राक्षस कुलामध्ये झालेले आहेत. ते म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, शिशुपाल आणि वक्रदंत आणि रावण आणि कुंभकर्ण. त्यामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप ज्या वेळेला त्यावेळेला वराह भगवान आणि नृसिंह भगवान हे 2 अवतार भगवंतांनी घेतले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप दुसऱ्या महाराज जन्मामध्ये शिशुपाल होते, तर भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये आले यांच्याकरता. आणि तिसऱ्या जन्मामध्ये आता रावण आणि कुंभकर्ण बनले होते, तर यांच्याच करता आता भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या अवतारामध्ये येणार आहे असं मात्र सांगितलं. त्यानंतर महाराज दुसरं कारण हे सांगितलं की वृंदा ज्या आहे ह्या अतिशय पतिव्रता होत्या आणि त्यांचे पती महाराज जालंधर होता, जो धर्माच्या वेशामध्ये फार अधर्म करत होता.
आणि हजारो सतींचं पातिवृत्य राखण्याकरता त्यावेळेला भगवान नारायण आणि भगवान विष्णूने या वृंदा मातेचं पातिवृत्य काय केलं, भंग केलं. आणि त्यावेळेला आज महाराज वृंदा मातेने शाप दिला की म्हणे जा, मला आज तुमच्या कारणामुळे माझ्या पतीचा विरह झाला, पुढे तुम्हालाही मानव जन्मामध्ये अवतरित व्हावं लागेल आणि तुम्हाला देखील पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. हे दुसरं कारण होतं श्रीरामचंद्र प्रभूच्या अवताराचं. तिसरं कारण हे सांगितलं की स्वयंभू मनु आणि शतरूपा यांनी घनघोर तपश्चर्या केल्या. त्यावेळेला भगवान प्रसन्न झाले आणि अशा वेळेला स्वयंभू मनु आणि शतरूपा यांनी वरदान मागितलं की म्हणे हे प्रभू, पुढील जन्मामध्ये तुम्ही आमच्या इथे मूल म्हणून आमचं अवतरित व्हा. भगवंताने सांगितलं की म्हणे काही हरकत नाही, पुढच्या जन्मामध्ये तुमचं मूल म्हणून मी अवतरित होईल. त्यावेळेला पुढच्या जन्मामध्ये तुम्ही दशरथ आणि कौशल्या बना आणि तुमच्या इथे श्रीराम म्हणून मी अवतरित होईल. त्यावेळेला महाराज शतरूपा मातेने मागितलं की म्हणे हे प्रभू, आमचं प्रेम एवढं तुमच्यावर राहावं आणि संतांना तुमच्या भक्तीमध्ये होणं जो आनंद होतो तो आनंद आम्हाला प्राप्त व्हावा. स्वयं म्हणून मागितलं की म्हणे प्रभू, माझा एवढा स्नेह तुमच्यावर राहावा, एवढं प्रेम राहावं की जशी मासोळी पाण्याशिवाय राहत नाही तसं मी तुमच्याशिवाय राहू नये. पुढच्या जन्मामध्ये तुमचा विरह झाला तर त्या विरहामध्ये माझा प्राण जावा. धन्य आहे महाराज या माणसाची की आज मरण देखील मागून भेटलं आणि पुढच्या जन्मामध्ये तेच दशरथ आणि कौशल्या बनले की जिथे श्रीरामचंद्र प्रभू त्यांच्या जीवनामध्ये मूल म्हणून अवतरित झाले. पुढे प्रताप भानूचा देखील महाराज प्रसंग सांगितलेला आहे, परंतु आता तो फार मोठा आहे की जो प्रताप भानू ज्याने महाराज कपटमुनीच्या बोलण्यावरून ब्राह्मणांना भोजन दिलं. कपटमुनीने महाराज जे भोजन बनविलं होतं त्यामध्ये मांस होतं. ब्राह्मण देवता या प्रताप भानूच्या राजमालामध्ये भोजन करण्याकरता बसले. प्रताप भानू वाढू राहिला. आकाशवाणी झाली की हे म्हणे ब्राह्मण वृंदांनो, हे संतांनो, भोजन करू नका कारण तुमच्या समोर मांस वाढला गेलेला आहे कपटाने. त्यावेळेला ब्राह्मण जे आहे हे अतिशय संतप्त झाले आणि महाराज प्रताप भानू याला शाप दिला की म्हणे जा, तू पुढच्या जन्मामध्ये दैत्य कुलामध्ये जन्माला येशील. आणि अशा वेळेला तिथे महाराज काही संत आले आणि सांगितलं की प्रताप भानूचा हा दोष नव्हता यामध्ये, तर काहीतरी शाप द्या. तर त्यावेळेला सांगितलं की त्या जन्मामध्ये तू भरपूर बलशाली राहील, भरपूर ऐश्वर संपन्न देखील राहशील, परंतु तुला मारण्याकरता भगवंताला अवतरित व्हावं लागेल. पुढच्या जन्मामध्ये तू रावण म्हणून अवतरित होशील असे महाराज कारण सांगितले. आणि चला पुढे महाराज रावण जो आहे हा आपल्या 3 भावासहित जन्माला आलेला आहे. रावण, कुंभकर्ण आणि त्याचप्रमाणे विभीषणजी यांनी महाराज मोठे झाल्यानंतर भरपूर तपश्चर्या केली घनघोर. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला वरदान मागितलं रावणाने की मी मरू नये. ब्रह्मदेवाने सांगितलं की जो जन्माला आहे तो त्याला मरावं लागते, दुसरं वरदान मागा. आणि त्यावेळेला रावणाने महाराज हे वरदान मागितलं की मला मृत्यूत जर यायचं असेल तर एका मानवाकडून आणि वानराकडून. आणि त्यानंतर